हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले। पवारांनी समस्त सुनांचा अपमान केला आहे। अजित पवार गटाच्या रुपाली पाटील यांची टीका। शरद पवारांनी महाराष्ट्रातील सर्व सुनांचा अपमान केला। जाणत्या नेत्याकडून अशी अपेक्षा नव्हती। शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा पवारांवर निशाणा। माढा लोकसभेसंदर्भात महायुतीच्या 2 बैठका। मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडली बैठक, तर नागपूरमध्ये फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची बैठक। भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांचं काम न करण्याची राष्ट्रवादीच्या रामराजे निंबाळकरांची भूमिका, तर माढा लोकसभेत युती धर्म पाळा अजित पवारांच्या सूचना। बारामतीप्रमाणे माढ्यातही सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा, भाजपच्या राहुल कुल यांचं वक्तव्य, तर अजित पवार दिलेला शब्द पाळतील रणजितसिंह निंबाळकरांची प्रतिक्रिया। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील पवार गटाच्या वाटेवर। आमदारकीचा राजीनामा देण्याची रणजितसिंह मोहितेंची तयारी, सूत्रांची माहिती। माढ्यातून धैर्यशील मोहितेंची उमेदवारी निश्चित। 16 तारखेला पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज भरणार, जयसिंह मोहितेंची माहिती। ईडीमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे। ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजेत। गजानन कीर्तीकर यांच्याकडून अमोल कीर्तीकरांच्या ईडी चौकशीवर नाराजी व्यक्त। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेचा फायदा भाजपला होणार। वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवत त्यांनी एकत्र यायला हवं होतं, तुषार गांधींची प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका। कागल चंदगडमध्ये संजय मंडलिकांना लीड द्या, 5 कोटी निधी मिळवा। भाजपचे खासदार धनंजय महाडिकांचा प्रचार सभेमधला व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांच्या प्रचारासाठी न्यू कॉलेजमध्ये शिक्षकांना सक्ती, फॉर्मचा वाटप, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। हवं तसं लीड मिळालं नाही तर निधीची तक्रार करू नका। 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशोब घेऊन बसणार। सिंधुदुर्गमधील मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। महाडिकांचा आमिष, नितेश राणेंची धमकी। निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, संजय राऊतांची मागणी, तर आमिष नव्हे विकासाचा मुद्दा मांडला, बावनकुळेंचा दावा। जगाने शाहू महाराजांना स्वीकारल्यानंतर 2 गाढवांच्या वक्तव्यावर बोलणार नाही, संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। शरद पवार यांनी 55 वर्षानंतर घेतली काकडे कुटुंबाची भेट। निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट, तर सांगवीमध्ये पवार भाजप नेते चंद्रराव तावरेंच्याही भेटीला। मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। छत्रपती शिवाजी पार्कमध्ये 17 मेला महायुतीची प्रचार सभा, सूत्रांची माहिती। शरद पवारांकडून आधीही भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न, पटेलांनंतर छगन भुजबळांचाही दावा। 2014 मध्ये सुद्धा राष्ट्रवादीकडून भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते। काहींनी प्रयत्न केले पण पवारांनी भूमिका बदलली नाही। जयंत पाटलांनी पटेल आणि भुजबळांचा दावा फेटाळला। शिवसेनेची काँग्रेस कधीच होऊ देणार नाही। शिंदे गटाचं नवीन गाणं रिलीज, गाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या व्हिडिओ क्लिप। उद्धव ठाकरे आज पालघरच्या दौऱ्यावर। भारती कांबळींच्या प्रचारार्थ ठाकरेंची पालघरमध्ये सभा। ठाकरे अमित शहांच्या टीकांना उत्तर देणार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये उमेदवाराची घोषणा। राजू शेट्टींकडून सांगलीमध्ये महेश खराडेंना उमेदवारी। बुलढाणा, पंढरपूर, नागपूर आणि बीडसह जालन्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट। बीडमध्ये अनेक नद्यांना पूर, भाजीपाल्यासह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।